रेणुका सूतगिरणी कर्ज व फसवणूक प्रकरणी पोलीस कोठडीत असलेले ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरे यांना मालेगाव न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। अद्वै हिरे यांची वकील म्हणून असीम सरोदे यांनी न्यायालयात बाजू मांडली। राज्यात सत्तांतर झाल्यापासून सत्ताधाऱ्यांकडून पोलीस व शासकीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप असीम सरोदे यांनी केला। अद्वै हिरे यांच्यावर लावण्यात आलेले कलम राजकीय बाळाचा वापर करून केवळ आकसबुद्धीने लावलेले कलम आहेत। यामुळे अशा प्रकारची कारवाई ही लोकशाहीला घातक असल्याची प्रतिक्रिया ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी दिली। आज मालेगाव कोर्टामध्ये शिवसेनेचे उपनेते श्री अद्वै आबा हिरे यांची जी केस सुरू होती त्यामध्ये MCR मिळालेला आहे। आमचा कोर्टावर पूर्णपणे विश्वास होता। ज्या पद्धतीने ही केस दाखल करण्यात आलेली होती त्याचा निकाल काय लागणार किंवा त्याचा जामीन होणार का नाही, हे जरी विरोधकांचे वेगळे मनसुबे होते तरीसुद्धा मेहरबान कोर्टाने त्या गोष्टीचा न्यायपूर्वक विचार करून आज MCR दिलेला आहे आणि आम्ही आजच जामिनीसाठी अर्ज केलेला आहे। परंतु कोर्टाची वेळ संपल्यामुळे तो अर्ज नंतर उद्या सुनावला आहे। वकिलांनी सांगितले की या प्रकरणामध्ये सत्तेचा संपूर्ण गैरवापर केले गेलेले आहे, त्याबद्दल आपण काय म्हणतो? आता वकिलांनी ज्या पद्धतीने सांगितलं की सत्तेचा या ठिकाणी गैरवापर करण्यात आलेला आहे, खरोखर सर्वसामान्य माणसाचा विचार केला तर त्याच्या दृष्टीने ही केससुद्धा याच पद्धतीची आहे। आणि पहिल्या दिवसापासून मालेगाव शहरामध्ये ही चर्चा सुरू झालेली आहे का MPID हा कायदा कोऑपरेटिव्ह क्षेत्राला लागू पडत नाही आणि तो अद्वै आबा हिरेंना लावला, हीच खरंच मुळे चुकीची गोष्ट झाली आणि अन्यायाची गोष्ट झाली। त्याच्यामुळे त्या केसला दाखल झालेल्या केसला खोटं स्वरूप आलं आहे ही सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चासुद्धा आहे आणि कोर्टाचा निकाल लागल्यावर न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे का ती केस रिजेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही किंवा खारिज झाल्याशिवाय राहणार। आज तिसऱ्यांदा अद्वै हिरे कोर्टात हजर झाले तर कार्यकर्त्याची संख्या बरीच कमी दिसली, याबद्दल आपण काय? कार्यकर्त्यांची संख्या बरीच कमी दिसली असं तुम्हाला वाटतं, यात तुमचं निरीक्षण झालं। परंतु कोर्ट ही अशी गोष्ट आहे की जिथे स्वतःची ताकद वापरण्याची किंवा शक्ती प्रदर्शन करण्याची जागा नाही। त्याचं कारण आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही मुळातच संविधानावर आमचा विश्वास आहे, कोर्टात आमचा विश्वास आहे। जामीन नंतर पहिल्या शक्ती प्रदर्शन करणार का? जामीन नंतर शक्ती प्रदर्शन करणार का? शक्ती प्रदर्शन करण्याची गरजच नाही। ज्यांच्याकडे शक्ती नसते ते प्रदर्शन करतात। संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर हिंदुस्थानाला माहिती आहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही खरी काय आहे आणि काय नाही। त्याच्यामुळे शक्ती दाखवायची आम्हाला गरज नाही, ज्यांच्याकडे आव आणतात त्यांना दाखवायची ती गरज आहे। आत्ता अद्वै आबांना कुठे नेलं? अद्वै आबांना आता MCR मिळाल्यामुळे त्यांच्या कस्टडीमध्ये नेलेलं आहे। परंतु तुम्ही सर्व लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात। या निमित्ताने मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची वाटते जी तुमच्या प्रश्नांमध्ये आलेली नाही आहे। एक नागरिक म्हणून मला असं वाटतं का अशा पद्धतीच्या खोट्या केसेस जिथे एखादा कायदा लागू पडत नाही, केवळ एखादा माणूस सरकारचे वाबाडे काढतो, सरकारचं सत्य जनतेसमोर आणतो म्हणून त्याचा आवाज दाबण्यासाठी अशा खोट्या केसेस दाखल करू नये, हा एक विषय। आणि दुसरा एक विषय, माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला असं वाटतं का MPID कायदा जर अद्वै आबा हिरेंना लावलेला आहे आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जर विचार केला तर माझ्यासारख्या कमीत कमी 20,000 शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी 12,000 शेतकऱ्यांचा त्याच्यावर कर्ज आहे। आणि मग या भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरकारचा आमच्या सर्व शेतकऱ्यांना MPID कायदा लावण्याचा विचार तर नाही ना, हा काळा कायदा आमच्यावर लावण्याचा तर विचार नाही ना। कारण हे सरकार नेहमी शेतकरी धोरणाविरुद्ध वागलेलं सरकार आहे, शेतकऱ्यावर बेछूट लाठीमार करणारं सरकार आहे, वारकऱ्यांवर बेछूट लाठीमार करणारं सरकार आहे। आणि त्यामुळे जर अद्वै आबांना MPID लावला तर माझ्यासारख्या हजारो शेतकऱ्यांच्या मुलांवर ज्यांच्यावर कर्ज आहे त्यांच्यावरसुद्धा हा काळा कायदा लावणार आहे का, ही निश्चित विचार करण्याची गोष्ट आहे आणि होम मिनिस्टरनी याचं उत्तर द्यावं असं मला या ठिकाणी नियम शेतकऱ्यांना लागू होतो का? हा नियम शेतकऱ्यांना लागू होतो का? काय माहिती, सरकार काही करू शकतं। जर अद्वै आबा हिरेंना जर लागू शकतो, लावू शकतात ते शेतकऱ्यांना। नाही मग अद्वै आबा शेतकरी नाही का, कारखानदार आहे। कर्ज कारखान्यासाठीच घेतलं होतं म्हणून तर म्हटलं चौथा स्तंभ म्हणून तुम्ही अभ्यास करा। तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही म्हणताय की सत्ताचा दुरुपयोग केलेला आहे सगळं असं कायदे, मग तुमच्यातर्फे काय निश्चित पण झालेलं नाही? तुम्ही रस्त्यावर उतरले नाही, तुमचं काय आंदोलन नाही, काय नाही, तुम्ही एकदम गप्प बसले? आमचा संविधानावर विश्वास आहे
आणि कुठल्याही लोकशाही मार्गाने जर निषेध आणि सत्तेची ताकद दाखवायची असेल तर ती मतदानाच्या रूपाने दिसते. आणि अशा पद्धतीचा प्रकार महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये सर्रास सुरू आहे. ज्यांनी आवाज सरकारच्या विरुद्ध उठवला तर त्याच्यावर शासकीय यंत्रणेच्या मार्फत दबाव आणायचा आणि त्याला आपला विकलांग करायचं आणि त्याच्यावर दबाव आणून भारतीय जनता पार्टीच्या डिटर्जंट कंपनीमध्ये आणि ड्राय क्लिनिंग कंपनीमध्ये टाकायचं आणि जे नसतील तर आमच्यासारखं त्यांना जेलमध्ये दबावामुळे टाकायचं. तुम्ही घाबरून गेला का? हां, दबावामुळे घाबरून गेला? अख्ख्या जगाला माहिती आहे शिवसेना कोणाला घाबरते का शिवसेनेला कोण घाबरतं. ज्यावेळेस ते म्हणतात ना बेकायदेशीर सरकार मुंबईत आणलं जात होतं, 5,000 मिलिटरी फोर्स ज्या दिवशी तैनात केला त्याच दिवशी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हिची ताकद संपूर्ण जगाला दिसली. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही. तो अद्वैय हीरे इनको मैजिस्ट्रियल कस्टडी रिमांड देना चाहिए. इसके लिए पुलिस जो है उन्होंने खुद ही मान्यता दी है. मेरा ये कहना है एक वकील करके कि उनको जिस प्रकार से अरेस्ट हुई है, जो कलम उनके ऊपर लगाए हैं वो बेबुनियाद है, गैर कानूनी है और इस तरह से पुलिस यंत्रणा का गैरवापर जो होता है, गैर इस्तेमाल होता है, उसका एक उदाहरण है कि अद्वैय हीरे इनको अरेस्ट की गई. जो गुनाह उनके ऊपर लगते नहीं है उस तरह के कलम लगाए गए हैं और जो पता चल रहा है कि कोई राजकीय नेता इसके पीछे है. तो इस तरह का राजकारण अगर होता है तो वो द्वेषपूर्ण राजकारण इन भारत के लोकनीति में, लोकतंत्र में बैठता नहीं है. असंवैधानिक तरीका है ये किसी को गुनहगार करार करने का और इसलिए मुझे लगता है उन्हें जल्दी जामीन भी होगा और वो बाहर आएंगे. सर, आज आपने जमानत के लिए अर्जी दी है, कब तक के उसका फैसला आने का हो सकता है? जमानत के लिए आज हम अर्जी देंगे. अगर हो सका तो कल या आर्ग्यूमेंट के लिए केस लगेगा और कल ही अगर सुनवाई हुई तो कल के कल भी निर्णय हो सकता है. इसी कोर्ट में? नहीं, इसी कोर्ट में. सर, कौन कौन से आपके मुताबिक ऐसा लगता है कि जो धाराएं उन पर नहीं लगनी चाहिए थे वो लगाई गई है? टेक्निकली कौन कौन सी चीज़ें हैं जिसको आप जो है डिफेंस कर रहे हो, जो लगना नहीं चाहिए था मगर कोई सियासी दबाव के कारण लगाई गई? जैसे है कि 120B लगाया है क्रिमिनल कॉन्स्पिरेसी का. तो गुनहगारी स्वरूप का कोई कारस्तान अगर होता है तो उसमें 120B लगता है, लेकिन इसमें कोई कारस्तान नहीं है. दूसरी बात है कि जो फोर्जरी का कहा गया है कि कुछ झूठे कागजात सबमिट किए हैं, झूठे कागजात सही है ऐसा करके लोन उठाया है, वो भी गलत है. क्योंकि जो पूरी प्रक्रिया है बैंक का लोन लेने की वो की गई है. प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट किया गया है जो यंत्रमाग व्यवसाय शुरू करने के लिए है. तो कागजात कोई बनावट नहीं है, इसलिए जो बनावट कागजात है ऐसा कलम लगा है वो भी गलत है. MPID के जो प्रोविज़न है वो भी नहीं लगते हैं क्योंकि ये कोऑपरेटिव सोसाइटी का मामला है और कोऑपरेटिव सोसाइटी में इसका केस चल रहा है. तो जो ये कलम लगते नहीं है वो भी कलम लगाए हैं क्योंकि किसी ने उनको कहा होगा कि ये गंभीर संगीन गुनाह होना चाहिए और इसलिए इस तरह के कुछ कलम लगाए हैं. तो जनता ने ही पुलिस को कहना चाहिए कि इस प्रकार का बर्ताव हमें नहीं चलेगा. राजकीय नेता आते हैं और जाते हैं, आज है वो कल नहीं रहेंगे और यहाँ के तो ज़रूर नहीं रहेंगे, लेकिन जो भी कोई आएंगे उन्होंने इस तरह से गैरकानूनी बर्ताव करना ये गलत है और इसलिए पुलिस को नागरिकों ने बताना चाहिए क्योंकि वो नागरिकों के सेवक हैं, वो किसी राजकीय नेता के सेवक नहीं. सर, जिस प्रकार से 2 मरतबा बेल रिजेक्ट हो गई है उसको आप कैसे देखते हैं? इसके पहले जो बेल रिजेक्ट हुई है उसमें अलग अलग तरह से कोई कन्फ्यूजन क्रिएट किया गया है, लेकिन डॉक्यूमेंट्स नहीं है, हिसाब किताब के कागजात नहीं है, वो हस्तगत करना है, इस तरह के कोई अहवाल पुलिस ने दिए हैं. लेकिन अभी सभी तरह का इन्वेस्टिगेशन उनका पूरा हो गया है, बैंक के कागजात भी उनके पास है. तो अभी और इन्वेस्टिगेशन करने की कुछ ज़रूरत है ऐसा मुझे लगता है. अच्छा, कितने प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.